एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावरून आता विधिमंडळात विरोधक आक्रमक झालेले दिसतात आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज याच मुद्द्यावरून तहकूबही करण्यात आलेलं आहे। विधान परिषद तासाभरासाठी तर विधानसभा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भापुसे यांच्याकडून। दीपक, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावरून आता विधिमंडळात विरोधक आक्रमक झालेले दिसतात, काय सांगाल याबद्दल? मधुरा, सलग 4था दिवस आहे विरोधकांनी प्रकाश मेहतांच्या एसआरए गैरव्यवहार प्रकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न केलाय, सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय। आज जेव्हा दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं, विधान परिषद आणि विधानसभा, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पगे पाटील यांनी प्रकाश मेहतांचं आणखीन एक प्रकरण परिषदेही आमदारांनी प्रकाश मेहतांचं नवीन प्रकरण समोर आलंय त्यामुळे त्याच्यावर चर्चा करायची मागणी केली आणि प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याच्या घोषणा ज्या आहेत त्या विरोधकांनी दिल्या। सत्ताधारी पक्षाकडून या संदर्भात कुठलीही भूमिका सध्या जाहीर करण्यात आली नाहीये, मुख्यमंत्री सभागृहात नाहीये, परंतु विरोधक या मुद्द्यावर आक्रमक आहे। तरी त्यांचं म्हणणं आहे की प्रकाश मेहतांचे रोज नवीन एक गैरप्रकार समोर येतात, गैरव्यवहार समोर येत आहेत आणि सरकार प्रकाश मेहतांना पाठीशी घालत आहे, भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे, अशा पद्धतीचे आरोप करत विरोधकांनी विधानसभेत जो गदारोळ केला त्याच्यामध्ये विधानसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे। तर विधान परिषदेमध्ये सुद्धा तोच गोंधळ असल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आलं आहे। मधुरा, धन्यवाद दीपक, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरून आता सध्या गदारोळ बघायला मिळतं आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।